तुझ्या आईचे बाबा म्हणजे तुझी जी आई आहे, आईच्या वडिलांना वडील तुझे कोण लागणार? आजोबा. छान. तुझ्या आईची आई, आईची आई तुझी कोण लागणार? आजी. आईचा मुलगा तुझा कोण लागणार? भाऊ. छान. आईची मुलगी तुझी कोण लागणार? बहीण. छान. आईची बहीण तुमची कोण? तुझ्या आईची बहीण तुझी कोण आहे? आत्या कशी लागन आईची बहीण? तुझ्या आईची जी बहीण आहे तुझी कोण लागते? तुझ्या आईच्या बहिणीला तू काय म्हणतो? काय म्हणतो? आईच्या बहिणीला माऊ म्हणजेच मावशी. काय म्हणायचं? आईच्या बहिणीची मुलगी तुझी कोण? बहीण. हो, पण कोणती बहीण? चुलत. चुलत नाही. मावशीची मुलगी म्हणलं मावस बहीण लागणार का? कोण लागणार? हा, मावस बहीण. मामाची बहीण तुझी कोण? मामाची बहीण. मामाची बहीण तुझी कोण? मामाची बहीण म्हणजे तुझी कोण? हा, मामाची बहीण तुझी कोण? मावशी. शाब्बास. छान. आणि मावशीचा भाऊ तुझा कोण? मामा. शाब्बास. भावाचा मुलगा तुझा कोण? भाऊ. भावाचा मुलगा, तुझ्या भावाचा मुलगा तुझा कोण लागणार? भाऊ. नाही नाही, कोणाला सांगता येते रे? भावाचा मुलगा कोण लागतंय? भाचा. भाचा, पुतण्या. भाचा का पुतण्या? हा, पुतण्या लागणार की नाही? भावाचा मुलगा पुतण्या लागणार. आता सांग मला, बहिणीचा मुलगा तुझा कोण लागणार? बहिणीचा मुलगा तुझा कोण लागणार? कोण सांगते? भाचा. कारण का बहिणीच्या मुलाचा तू कोण? मामा. आणि तो तुझा भाचा. म्हणजे तुम्ही कोण झालात? मामा भाचे. कळालं का?